नालासोपाऱ्यामधनं आणखी एक महत्त्वाची बातमी. एका घरावर या ठिकाणी ईडीची धाड पडलेली आहे. नालासोपाऱ्यामधील 41 अनधिकृत बांधकाम प्रकरणी ईडीनं ही कारवाई केली. अनधिकृत बांधकाम माफिया सीताराम गुप्ताच्या निवासस्थानी ईडीला 45 लाख रुपयांची रोकड सापडली आहे. घरामधील भिंतींमध्ये बनवलेल्या गुप्त कपाटामध्ये ही रोकड सापडलेली आहे. सीताराम गुप्ता हा बवियाचा माजी नगरसेवक आहे. याच प्रकरणी सीताराम गुप्तावर याआधी 2023 साली आर्थिक गुन्हे शाखेनं सुद्धा कारवाई करून त्याला अटक केलेली होती. या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात. मनोज सातवी आपल्या सोबत आहेत. मनोज, नेमकी काय कारवाई करण्यात आलेली आहे, अगदी थोडक्यात सांगा. ऋतुजा, नालासोपाऱ्यातल्या ज्या 41 इमारती अनधिकृतपणे बांधण्यात आलेल्या होत्या, याचा मुख्य सूत्रधार हा सीताराम गुप्ता होता. यांनी या जमिनींवर अनधिकृतपणे ताबा मिळवून त्या जमिनी परस्पर इतरांना विकल्या होत्या आणि बिल्डर असतील आणि महापालिकेचे अधिकारी असतील यांच्याशी संगनमत करून त्याने हे 41 इमारती बांधल्या होत्या आणि त्याच्यातूनच त्याने कोट्यावधी रुपये जमवले होते. आणि ईडीने टाकलेल्या छाप्यामध्ये हे 45 लाख रुपयाची रोकड त्याच्या घरामध्ये सापडलेली आहे आणि ही अतिशय गुप्तपणे ठेवलेली होती. भिंतीमध्ये कपाट बनवून कुणालाही याचा संशय येणार नाही अशा पद्धतीने हे ठेवलेलं होतं. मात्र ईडीच्या अधिकाऱ्यांनी छापा टाकला, त्यावेळी त्यांना संशय आला आणि भिंत फोडून हे 45 लाख रुपयाची रोकड जप्त केली आहे. अगदी धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.